नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक सुरक्षित करता यावं यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIनं एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. मात्र त्याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट युजर्सवरती देखील होणार आहे. सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 4 किंवा 6 आकडी पिन पासवर्ड टाकावा लागतो, परंतु आता त्यामध्ये मोठा बदल होणार आहे. NPCI UPI आधारित ऑनलाईन पेमेंटला पिन पासवर्ड ऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी काही स्टार्टअप्सची चर्चा चालू आहे. गेल्या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही OTP आणि कार्ड व्यवहारांसाठी बँकांना नवे पर्याय शोधण्यास सांगितलं होतं. आजच्या काळामध्ये कार्ड पेमेंट करण्यासाठी मोबाईल OTPची गरज असते. तसंच UPI पेमेंटसाठी पिन पासवर्ड आवश्यक असतो. परंतु नवीन बदलांमुळे युजर फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकतील. आयफोन डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी फेस स्कॅन करावं लागतं, हे तुम्हाला माहीतच असेल. त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पेमेंट हे करू शकाल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार पिन पासवर्डमुळे अनेक ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. तसेच अशा तऱ्हेनं रिझर्व्ह बँकेला ऑनलाईन पेमेंटची चिंता सतावत राहते आणि यामुळेच RBIनं बँकांना इतर पर्याय शोधण्यास सांगितलंय. पिन बेस मोबाईल पेमेंट करून 3 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. रिपोर्टनुसार NPCI कडून येत्या 3 महिन्यांमध्ये बायोमेट्रिक आधारित UPI पेमेंट सुरू केलं जाऊ शकतं. त्यासाठी NPCI कडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, कदाचित इथून पुढे आता जे Google Pay, PhonePe वापरतायत तर त्यांना पासवर्ड किंवा पिनकोडची गरज पडणार नाही. तर सरळ सरळ आपला थंब देऊन, अंगठा देऊन, बायोमेट्रिक देऊन तुम्ही आपलं पेमेंट हे करू शकता. तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.